नमस्कार, मी केतकी जोशी. एक अत्यंत महत्त्वाची पण दुःखद बातमी आहे. ॲड गुरु अलेक पदमसी यांचं निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. भारतातल्या अनेक गाजलेल्या जाहिरातींमागचा चेहरा म्हणजे अलेक पदमसी. आणि 1982 साली आलेल्या गांधी चित्रपटात त्यांनी मोहम्मद अली जिन्नांची भूमिका सुद्धा केलेली होती. जाहिरात क्षेत्रात त्यांना खरोखरच तोड नव्हती. वयाच्या 90व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. लिंटास नावाची त्यांची ॲड एजन्सी सुद्धा होती. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अमेय चुंबळे. याबद्दलच आणखी सांगण्यासाठी अमेय, जाहिरात म्हटलं की अलेक पदमसी हे समीकरणच जुळलेलं होतं. फक्त तेवढीच त्यांची ओळख नव्हती. या जाहिरातीतून त्यांनी अनेक उत्पादनं तर पोहोचवलीच, पण त्या पलीकडे सुद्धा त्या लोकांच्या मनामध्ये त्या जाहिराती बसलेल्या होत्या. काय सांगशील त्यांच्याबद्दल? हो केतकी, भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर जाहिरात क्षेत्रामध्ये पहिला स्टार किंवा पहिलं असं नाव जे आजतागायत लोक घेतात ते म्हणजे अलेक पदमसी साहेब होते. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते फक्त जाहिरात क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नाहीत आयुष्यात, पण त्यांनी अभिनय केला, दिग्दर्शन केलं, मोठ्या मोठ्या नाटकांचं लेखन केलं. आणि हेही इथे सांगितलं पाहिजे की मुंबईमध्ये जी इंग्रजी नाटक किंवा इंग्रजी थिएटर जे प्रस्थापित झालं त्याच्यामध्ये एक मोठं नाव म्हणजे अलेक पदमसी होतं. आणि अनेकांना आठवत असेल की 1982 साली रिचर्ड अटेनबरो यांचा जो गांधी नावाचा मोठा सिनेमा आला होता, त्यात मोहम्मद अली जिन्नांची भूमिका त्यांनी केली होती. आजही जेव्हा तरुण लोक तो सिनेमा बघतात तेव्हा त्यांना माहित नसतं की भूमिका कोणी केली आहे. आणि दुसरं म्हणजे अजूनही जे ऍड कॅम्पेन सुरू आहे त्याच्यामध्ये ती लिरिल गर्ल असेल किंवा 80 आणि 90च्या दशकातली हमारा बजाज ही जाहिरात असेल किंवा MRFचा मसल मॅन असेल किंवा सर्फची ललिता जी असेल, हे सगळे जे भारतीयांच्या मनामध्ये जी कॅरेक्टर्स कोरली गेलेत आणि वर्षानुवर्ष म्हणजे दूरदर्शनच्या दिवसापासून आपण त्या जाहिराती बघतोय त्याच्या मागचा चेहरा म्हणजे अलेक पदमसी. जे आज ऍड वर्ल्ड मध्ये अनेक लोक आहेत, पियुष पांडे आहेत, प्रसून जोशी आहेत, पण ह्या सगळ्यांचे गुरु म्हणता येतील तसे अलेक पदमसी होते. पण वृद्धापकाळानं वयाच्या 90व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आणि जाहिरात क्षेत्रामधलं एक मोठं नाव, एक मोठा माणूस आपण गमावलाय असंच म्हटलं पाहिजे. अगदी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अमेय.